नमस्कार, आपण पाहताय केटीव्हीचं कोकण वार्तापत्र। सुरुवातीला आपणा सर्वांचं स्वागत। वळूयात हेडलाईन्सकडे। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे माझी नाहक बदनामी करत आहेत। सर्व आरोप निराधार आणि बिनबुडाचे, पालकमंत्री अनिल परब गरजले। उशिरा का होईना वाशीची नदीतील गाळ काढण्यात झाली सुरुवात। चिपळूणकरांनी दाखवलेल्या एकजुटीला आलं यश। आणि रत्नागिरी शहरातील दामले विद्यालयाने सुरू केलेल्या नवीन मॉडेल बालवाडीचे नामदार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन। तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। सध्या भाजप सेनेमध्ये सुरू असलेली धुसमूस आणि सततची एक दुसऱ्यावर होत असलेली टीका याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे करीत असलेली माझी नाहकची बदनामी म्हणजे एक कट असल्याची प्रतिक्रिया परिवहन मंत्री नामदार अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे। भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा ऍक्टिव्ह झाले, त्यांची आमदारकी रद्द करावं म्हणून त्यांनी मागणी केलेली, हा विषयाकडे आपण कसे पाहता? ही त्यांची सततची मागणी आहे, बदनामीचा कट आहे, हे मी वारंवार सांगतोय। याच्यामध्ये जे सगळे कागदपत्र जी लोकांच्या समोर आलेली आहेत, यंत्रणांच्या समोर गेलेली आहेत, त्याच्यात हे अतिशय स्पष्ट झालंय की या रिसॉर्टचा माझा काही संबंध नाही। जी नोटीस इश्यू झालेली आहे ती देखील सदानंद कदम यांना नोटीस इश्यू झालेली आहे। 7/12 वरती कुठेही माझं नाव नाही आहे, नोटीस इश्यू झालेली आहे, परंतु जाणीवबुजून मला माझा त्याच्याशी संबंध जोडून हे बदनामीचं कारस्थान आहे। आणि किरीट सोमय्या हे सतत करत राहतात, ह्याच्यात काही नवीन नाही आहे आणि ते हे सतत ह्याच्या पुढे देखील करत राहतील, परंतु त्यांना कुठलंही अशा प्रकारचं यश मिळणार नाही। जे त्यांचे मालक आहेत ते त्याच्या बाबतीमधली योग्य ती उत्तरं देतील, त्याच्यात किरीट सोमय्याला उत्तर मी देणं हे काही योग्य नाही। मी प्रशासनाला उत्तर देईन, प्रशासन जे मला प्रश्न विचारेल त्याची उत्तर देण्याची जबाबदारी माझी। रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलताना परिवहन मंत्री नामदार अनिल परब यांनी मला बदनाम करण्यामागे भाजपचा हात आहे हे कोणी नाकारू शकत नाही असं सांगितलं। खरंच किरीट सोमय्या की त्यांच्या मागे बोलीचा धनी कोण वेगळा आहे, तुम्हाला काय वाटतं? किरीट सोमय्या म्हणजे भाजप आहे। अच्छा, किरीट सोमय्या कोण आहे? त्यांच्या पाठीमागे भाजप आहे, तुम्हाला असं म्हणायचं आहे? नाही, किरीट सोमय्या कोण आहे? ते पण व्यक्ती भाजपची असली तरी अजून त्याच्या बरोबर कोण लोक आहेत का भाजपमध्ये? मी किरीट सोमय्या भाजपचं म्हणून समजतो। अच्छा, त्याने सांगावं मी ते भाजपचे नाही आहेत, वैयक्तिक आहेत। एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर अडून बसू नये, कामावर हजर व्हा, अन्यथा नाईलाजास्तव व कारवाई करावी लागेल असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे। एसटी संपाचा तिढा वाढत चाललाय, सुटण्याऐवजी तो आपल्या अल्टिमेटम नंतर कर्मचारी संपावर ठाम आहेत। एसटीचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरती जे अडून बसलेले आहेत, परंतु हळूहळू आता वाढत चाललेले आहेत। परंतु आजही माझं त्यांना हेच सांगणं आहे की विलीनीकरणाचा जो मुद्दा आहे हा मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या समोर आहे आणि तो त्या समितीच्या समोरच त्याचा काय तो निकाल लागेल। त्यामुळे त्या मुद्द्यावरती अडून बसण्यामध्ये काही अर्थ नाही। आम्ही त्यांना जी काही योग्य ती पगारवाढ द्यायची ती वाढ दिलेली आहे। आम्ही त्यांच्या पगाराची गॅरंटी घेतलेली आहे की हा पगार त्यांचा 10 तारखेच्या आतमध्ये होईल। मी त्यांचे कामावरती परतण्यासाठी अल्टिमेटम पण दिला होता, मी त्यांना विंडो दिली होती की आपण जॉईंट व्हा, आपल्यावरच्या सर्व कारवाई आम्ही मागे घेऊ, तरी देखील ते आज संपावरती काही कामगार अडून बसलेले आहेत। आमचा प्रयत्न आहे की त्यांनी लवकरात लवकर यावा, नाहीतर आम्हाला कारवाई मोठ्या प्रमाणात करावी। पुढची आपली कारवाई नेमकी काय असेल? नाही, आता आम्ही अजूनही 2-3 दिवस त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही या सगळ्या लोकांशी चर्चा करतोय, परंतु आजही सगळे कर्मचारी ज्या पद्धतीने अडून बसलेले आहेत ही पद्धत महाराष्ट्राच्या जनतेला नाडणारी आहे, महाराष्ट्राच्या जनतेची अडवणूक करणारी आहे आणि सरकार म्हणून आम्ही गपचूप बसू शकतो। ते सरकार म्हणून आम्हाला देखील काही निर्णय घ्यावे लागतात आणि ते निर्णय आम्ही काही दिवसात। मावळते वर्ष आणि नवीन वर्षाचं स्वागत ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर घरीच साजरं करावं, तसेच आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे। ओमिक्रॉनने देशात राज्यात दस्तक घेतली, पालकमंत्री आपण रत्नागिरी जिल्हावासियांनी आवाहन काय करतात? मला असं वाटतं ओमिक्रॉनची आपल्या रत्नागिरीमध्ये व्यवस्थित काळजी घेतली जाते। परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची टेस्ट केली जाते, त्याला क्वारंटाईन केलं जाते। मला वाटतं 1800 लोक आत्तापर्यंत परदेशातून आलेले आहेत। या सगळ्यांची जी काही चाचणी झालेली आहे या चाचणीत त्यांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत। तसं ओमिक्रॉनचा धोका जरी दिसला नसला तरी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे। आता नववर्षाच्या या ज्या पार्ट्या आहेत किंवा नववर्षाचं सेलिब्रेशन आहे हे लोकांनी घरातनं करावं असं मी आवाहन करतो, कारण अजूनही धोका टळलेला नाही।
जगभरात धोका फार मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि त्याची तीव्रता अतिशय दुपटीने आहे. करोनापेक्षा ओमिक्रॉन फास्ट पसरतोय असा आत्तापर्यंतचा रिपोर्ट आहे आणि म्हणून मला असं वाटतं रत्नागिरीकरांना मी आवाहन करतो की जास्त गर्दी करू नका, सगळे निर्बंध पाळा आणि निर्बंध पाळूनच आपलं नवीन वर्ष साजरं करा. विधानसभेचे अधिवेशन व्यवस्थितपणे सुरू आहे असे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटल्याशिवाय निवडणुका घेऊ नये असं ठरवण्यात आलं असल्याचं ते पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. नाही, सभागृहाचं कामकाज ह्या वेळेला तरी अजून कुठेही खरं म्हणजे हे झालेलं नाही, बंद पडलेलं नाही आहे किंवा नाही. सभागृहात प्रश्न विचारले जात आहेत, उत्तरं दिली जात आहेत. सरकार प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला समर्थ आहे आणि ते देत आहे. आजही असंही कुठलंही आम्ही अधिवेशनाचा कामकाज बंद पडलेलं नाही आहे किंवा काही नाही. जे विरोधक प्रश्न विचारत आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जात आहेत. त्यामुळे कामकाज बंद पडलं आहे किंवा कामकाज होत नाही आहे अशातला काही भाग नाही आहे. संसदीय कार्यमंत्री म्हणून जे कामकाज सभागृहाच्या समोर आहे ते पूर्ण करून घेण्याची जबाबदारी. आरक्षणाचा तिढा अजून सुटत नाही, काय वाटते सरकार अडचणी देऊ शकते त्यामुळे? सरकार बिलकुल अडचणीत नाही आहे. सरकार उद्या ठराव करते ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमधला आणि जोपर्यंत इम्पेरिकल डाटा जमा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये असं सरकारचा मानस आहे. माजी मंत्री रामदास कदम यांच्याबाबत मात्र अनिल परब यांनी मी काही बोलू शकत नाही असं सांगून विषय टाळला. कदम आता आक्रमक झालेले कसे पाहता का? तुमचेच नेते आहेत ते माझे, मी पूर्वी एकच भूमिका घेतली, ते माझे नेते आहेत, मी शिवसैनिक आहे, मी त्यांच्या बाबतीत काही बोलू शकत नाही. पण ते नाराज काय नाराज काय ते त्यांना विचार. रिझॉर्ट संदर्भामध्ये त्यांनी ही माहिती पुरवली तर त्या आणि कार्यकर्त्यांना हद्दपारीची नोटीस दिलेली आहे, काय सांगायचं? किरीट सोमय्या आणि एसटी संप या विषयावर मात्र परिवहन मंत्री नामदार अनिल परब यांनी पत्रकारांजवळ विशेष संवाद साधला. परंतु एसटी कर्मचाऱ्यांशी काही आमचं वैर नाही आहे. त्यांनी लोकांना अडवू नये. आज 1-1.5 महिना झाला, आज लोकांना नाडले जात आहेत. आज ज्येष्ठ लोक आहेत, शाळेतली मुलं आहेत, कॉलेजमधली मुलं आहेत, या सगळ्यांना संपामुळे फार मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे आणि त्यामुळे जसं एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतलं आमचं दायित्व आहे तसंच आमचं दायित्व हे जनतेशी देखील आहे. त्यामुळे माझी पुन्हा पुन्हा त्यांना विनंती आहे की त्यांनी कामावर यावं, संप टाळू नये. अन्यथा बडतर्फीची कारवाई आता सुरू झालेली आहे. याच्यामध्ये जे कामगार बडतर्फ होतील यांचं नुकसान कोणी नेता भरून देणार नाही आहे. यांचं नुकसान हे त्यांचं स्वतःचं नुकसान होणार आहे. एस टी कामगारांना 2 महिने पगार मिळाला नाही तर ते त्यांचं नुकसान होणार आहे. हे कुठल्याही नेत्याचं नुकसान होत नाही आहे. त्यामुळे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 41% वाढ दिलेली आहे. या बाकीच्या गोष्टी चर्चेसाठी आम्ही खुल्या ठेवलेल्या होत्या. या सगळ्या गोष्टी करत असताना देखील केवळ एका शब्दावरती अडून बसणं आणि तो शब्द हायकोर्टाच्या कमिटीच्या समोर आणणं, या सगळ्यामध्ये एस टी कर्मचारी स्वतःचं आणि एस टीचं नुकसान करत आहेत आणि हे नुकसान न भरून येणारं असेल. सोमय्या ह्या गोष्टी वारंवार करतायत. ही काय आज किरीट सोमय्यांची पहिली गोष्ट नाही आहे. हे रिसॉर्ट माझं नाही हे मी वारंवार सांगितलेलं आहे. 7/12 माझ्या नावावर नाही. नोटीस देखील माझ्या नावावर निघालेली नाही. नोटीस ही सदानंद कदम यांच्या नावावर निघालेली आहे. त्याचे मालक सदानंद कदम हे आहेत. कागदोपत्री हे सगळ्या गोष्टी या सिद्ध झालेल्या आहेत. तरी देखील जाणून बुजून माझं नाव ते लावतायत त्याला. या संदर्भात मी त्यांना अब्रू नुकसानीच्या दाव्याची 100 कोटीची नोटीस दिलेली आहे. हायकोर्टात हे प्रकरण सुनावणीला येईल. एक तर किरीट सोमय्यांना माझी माफी मागावी लागेल, नाहीतर त्यांना 100 कोटी मला द्यावी लागेल. रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अनेक विषय हाताळत चर्चा करताना नववर्ष साधेपणाने घरीच साजरं करण्याचं आवाहन केलं आहे. तर दरवर्षी महापुरात चिपळूणचा होणारा विध्वंस पाहता वाशिष्ठी आणि शिवनदी गाळमुक्त करा या मुख्य मागणीसाठी मागील 21 दिवसांपासून साखळी उपोषण करणाऱ्या चिपळूणकरांच्या एकजुटीला यश आलं असून अखेर शासनाने याची दखल घेत गाळ काढण्यास सुरुवात केली आहे.
उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत, पालकमंत्री नामदार अनिल परब, आमदार भास्करराव जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, आमदार प्रसाद लाड आदींनी विधानसभेत आणि बाहेर हा विषय मार्गी लावण्याबाबत आवाज उठवीत चिपळूणकरांना साथ दिली होती. परंतु त्या नद्या ज्यावेळेस समुद्रावर मिळतात त्यावेळेस त्या अतिवृष्टीमध्ये अतिशय रौद्र स्वरूप धारण करतात आणि त्याच्यातनं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, कधी कधी जीवितहानी होती. आज हे होऊ नये त्याही करता आमच्या अनेक बैठका झाल्यात. आता काही ठिकाणी चिपळूणला, महाडला आणि काम पण सुरू केलेलं आहे. इतर ठिकाणी पण जिथं जिथं काम करायचं यंदाच्या पुनर्निर्माणात त्याच्याही करता आम्ही तरतूद केलेली आहे आणि एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन आपण आपत्ग्रस्तांना त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी सांगितलं चिपळूण असेल, महाड असेल, इव्हन आमचा सिंधुदुर्ग जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, आम्ही भेदभाव करत नाही. मी प्रथमतः तर मंत्री महोदयांचं मनापासून आभार मानणार आहे की कारण त्यांनी कोकणाचा रायगडचा विषय असताना तो संपूर्ण कोकणापर्यंत ते घेऊन गेले. मी मागच्या एका लक्षवेधीमध्ये देखील हा प्रश्न उपस्थित केला होता, परंतु स्कोप कमी असल्यामुळे मी बोलू शकलो नव्हतो. वशिष्ठ नदीच्या उगमस्थानापासून ते मुखापर्यंत नियोजन पद्धतीने शासकीय अध्यादेश काढून गाळ काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी आज संपूर्ण चिपळूण शहर हे उपोषणाला बसले. आजचा 21वा दिवस आहे. 2000 वर्षापूर्वीचं वसलेलं हे शहर किंवा गाव हे आज दुर्लक्षित झालेलं आहे आणि सरकारच्या वतीने कोणीही लोकप्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाही. आणि यामध्ये 3.5 कोटी घनमीटर गाळ त्या वशिष्ठ नदीच्या मुखामध्ये आहे आणि ती वशिष्ठ नदी समुद्राला जाऊन मिळत असल्या कारणामुळे तो गाळ जर काढला नाही तर संपूर्ण गाव पुन्हा एकदा पाण्याखाली या पावसाळ्यात येऊ शकतं. आणि आपण जवळजवळ 10 कोटी रुपयाचा निधी आता मशिनरी आणि तो गाळ काढण्याच्या प्रक्रिया सुरुवात करायला दिलेला आहे. त्याचं मी स्वागत करतो. परंतु हा 10 कोटीच्या निधीमध्ये आपण 70,000 क्युबिक मीटर 70 लाख क्युबिक मीटर गाळ काढणार असं म्हटलेलं आहे. तर माझं म्हणणं असं आहे सभापती म्हणणं सांगू नका, 3.5 कोटी क्युबिक मीटर गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या 300 कोटीची तरतूद ह्या अर्थसंकल्पात तुम्ही करणार का? दुसरं, ते उपोषणाला बसलेल्या लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधींशी चर्चा करून उपोषण संपवणार का? ठीक. कारण या विभागामध्ये काम करत असताना खासदार विनायक राऊत असतील, शेखर निकम सर असतील, या सगळ्यांच्या पुढामध्ये देखील आपण मंत्री म्हणून नाही कुटुंब म्हणून काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे कुटुंबातलाच एक सहकारी म्हणून आज आम्ही तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी झालोय. मी आपल्याला शब्द देत नाही, मी आपल्याला वचन देतो की सरकारकडे तुमची बिन पैशाची वकिली नक्की माझ्याकडनं केली जाईल आणि तुम्ही मला इथं जे बोलवलेलं आहे ते फुकट जाणार नाही याची जबाबदारी आज या आंदोलनाला येऊन मी स्वतः स्वीकारली. शेवटी शासनाला जरी त्याच्यामध्ये काम घेतलेलं नसलं तर त्या 3200 कोटीतनं 160 कोटी रुपये द्यायला मला कुठे भविष्यामध्ये अडचण येईल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे 3200 कोटीमध्ये जरी नाव नसलं तरी चिपळूणवासियांकडे दुर्लक्ष झालं अशातला भाग नाही. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण केली जातील. हा शासनातला एक मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो. त्यामुळे 700-800 कोटी काय फार मोठी रक्कम नाही, कारण आजपर्यंत कोकणाने तुमच्याकडे काही मागितलेलं नाही. तर माझी शासनाकडे कळकळीची नम्रतेची विनंती आहे की काही झालं तरी येत्या 4 ते 5 महिन्यात तिथं असलेला नदीचा गाळ पूर्णपणे काढणं गरजेचं आहे. अन्यथा महाड असेल, आमचं चिपळूण असेल, आमचं खेड असेल, संगमेश्वर असेल, राजापूर असेल, ही सगळी शहरं ज्याला ऐतिहासिक एक वारसा लाभलेला आहे. एकेकाळी तिथं गलबत येत होती, आज साधी होडी पण जाऊ शकत नाही अशी तिथली परिस्थिती आहे. सगळेजण आश्वासनं देतात पण कोकणाच्या नेहमीच पानं पुसली जातात. त्यामुळे आपल्याला अध्यक्ष तुम्हाला विनंती आहे की तातडीचं जे नियोजन आहे ते ह्याच्यामध्ये चिपळूणसाठी 170 कोटीचं नियोजन, तिथली बेटं, तिथली गाळ, तिथले छोटे मोठे काम करण्यासाठी लागणारी आहे. उशिरा का होईना शासनाने या विषयावर तातडीने निर्णय घेत चिपळूण येथे वाशिष्ठी नदीचा गाळ काढण्याचे आदेश दिले आणि पाटबंधारे विभागाने गाळ काढण्यास सुरुवात देखील केली आहे.
मागील 21 दिवसांपासून जराही मागे न हटता न झुकता चिपळूण वासियांनी साखळी उपोषणाद्वारे आपला लढा सुरू ठेवला आहे। मुस्लिम समाज की जानिब से भी इस चीज का हक करता हूँ कि ज्यादा से ज्यादा इसमें शरीक होकर सगळ्यांना आव्हान करते। निळी रेषा आणि लाल रेषा पूर्ण रेषेबाबत सर्व माहिती हमको सिर्फ क्या करना है, इनका पूरी तरह साथ देना है। चिपळूण बचाव समिति का पूरा हमने साथ देना है। आता प्रत्यक्ष गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आल्याने साखळी उपोषण मागे घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे। चिपळूणच नव्हे तर कोकणातील अनेक लहान मोठ्या नद्या या गाळाने भरल्या आहेत। अगदी थोडा जरी पाऊस पडला तरी या नद्या पात्र ओसांडून वाहू लागतात आणि गाव शहरात पुराचं पाणी घुसून अतोनात नुकसान होतं। याच पार्श्वभूमीवर चिपळूणकरांनी साखळी उपोषण करत नद्या गाळमुक्त करण्याची मागणी लावून धरली होती आणि 21 दिवसानंतर का होईना शासन प्रशासनाने याची दखल घेत गाळ उपशाला सुरुवात केली। याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे। अशाच प्रकारे इतर नद्या देखील गाळमुक्त व्हाव्यात याकरिता शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करत आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणार आहोत आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी। आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा KTVचं कोकण वार्तापत्र, आपल्या हक्काचं चॅनल, अन्यायाविरोधी लढा, सत्य सदा सर्वदा। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक 15 दामले विद्यालयामध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते 2 नवीन मॉडेल बालवाडी वर्गाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, नगराध्यक्ष बंड्या साळवी, महिला आणि बाल कल्याण सभापती कौशल्या शेटे, नगरसेविका उज्ज्वला शेटे, माजी सभापती बाबू म्हाप, जिल्हा प्रमुख विलास साळके आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचे दामले विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश जाधव यांनी स्वागत केलं। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी नगर परिषदेचे सुरू केलेल्या मॉडेल बालवाडी या उपक्रमाचं स्वागत करीत शुभेच्छा दिल्या।
रत्नागिरी शहराकडे बघत असताना हे मोठं शहर नाही, त्याची पूर्ण जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. ज्याला आपण मेट्रो सिटी म्हणतो, मुंबई असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल, अशा पद्धतीची आपली सिटी नाही. आपला प्रभाग हा 3,000 ते 3,500 मताचा प्रभाग आहे आणि 4,000 ते 4,500 लोकसंख्येचा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये देखील जेवढे मुलं येतील ती चांगल्या वातावरणामध्ये शिकली पाहिजे. प्रायव्हेट शाळांपेक्षा, प्रायव्हेट बालवाड्यांपेक्षा आपल्या बालवाड्या शाळा चांगल्या असल्या पाहिजे, यासाठी हा जो आपण प्रयत्न केला आहे तो कौतुकास्पद आहे आणि त्याबद्दल रत्नागिरी नगरपालिकेला देखील मला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. मला असं वाटतं की नगरपालिकेच्या शाळांमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकण्याची प्रवृत्ती थोडीफार कमी होत चाललेली आपल्याला दिसते. इंग्लिश मीडियममध्ये मुलांना शिकायला घालण्याचा कल पालकांचा मोठ्या पद्धतीने आहे. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळेवर अविश्वास राहिलेला नाही, अशी एक वेगळ्या पद्धतीची परिस्थिती पालकांची झालेली आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगरपालिकेने हे ठोस पाऊल उचललं, हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य संपादन केलेल्या मुलामुलींचं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षक, पालक आणि नागरिक उपस्थित होते. एकूणच नवनवीन मॉडेल वर्ग सुरू होत आहेत. शुभेच्छा, अभिनंदन. मात्र या वर्गांचं सातत्य कायम टिकून राहणार आहे की पुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत अडकून बसणार आहेत, हाच खरा प्रश्न आहे. तर जल्लोष ग्रुप कर्ला रत्नागिरीतर्फे ओपन मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे आणि ही स्पर्धा 1 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता हनुमान मंदिर कर्ला येथून सुरू होणार असल्याची माहिती जल्लोष ग्रुपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे. मी स्वतः ॲडव्होकेट सुजित कीर, कर्ला गावचा रहिवासी असून माझ्यासोबत माझे 3 मित्र श्री मिलिंद हातपले, ग्रामपंचायत सदस्य कर्ला, अमित चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य जुवे आणि अनुराग झापडेकर, अशा 4 मित्रांनी आम्ही जल्लोष ग्रुप कर्लाच्या माध्यमातून 1/2022 रोजी या नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर कर्ला गावामध्ये स्वच्छ कर्ला, सुंदर कर्ला यासाठी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन कर्ला ते जुवे या दरम्यान केलेलं आहे. सदर स्पर्धेसाठी 480 ते 500च्या दरम्यान स्पर्धकांची नाव नोंदणी झालेली आहे. सदर स्पर्धा ही सकाळी 7 वाजता चालू होईल. सदर स्पर्धेचे आम्ही 4 गटात स्पर्धकांची विभागणी केलेली आहे. पहिला गट आहे तो वय वर्ष 8 ते 12, दुसरा गट आहे वय वर्ष 8 ते 14, तिसरा गट आहे वय वर्ष 14 ते 17 आणि चौथा गट आहे हा खुला गट आहे. प्रत्येक गटामध्ये आम्ही मुले आणि मुली, मुलांसाठी 4 बक्षिसं आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ. त्याचप्रमाणे प्रत्येक गटामध्ये मुलींसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ. तसंच सेम खुल्या गटामध्ये सुद्धा पुरुषांसाठी 4 बक्षिसं आणि महिलांसाठी 4 बक्षिसं, असे टोटल 4 गट मिळून 32 बक्षिसांमध्ये आम्ही विभागणी केलेली आहे. प्रत्येकाला सन्मान चिन्ह, आम्ही कुठलीही प्रवेश फी घेतलेली नाही आहे. प्रत्येक स्पर्धकाला आम्ही आमच्या मॅरेथॉन ग्रुपतर्फे टी-शर्ट फ्रीमध्ये देणार आहोत. जे क्रमांक येतील त्यांना आम्ही प्रमाणपत्र देणार आहोत आणि जे सहभाग बाकीचे आहेत त्यांना आम्ही सहभाग प्रमाणपत्र आमच्यातर्फे देणार आहोत. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या आणि जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे माझी नाहक बदनामी करत आहेत. सर्व आरोप निराधार आणि बिनबुडाचे, पालकमंत्री अनिल परब गरजले.
उशिरा का होईना वाशीची नदीतील गाळ काढण्यास झाली सुरुवात. चिपळूणकरांनी दाखवलेल्या एकजुटीला आलं यश. आणि रत्नागिरी शहरातील दामले विद्यालयाने सुरू केलेल्या नवीन मॉडेल बालवाडीचे नामदार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू नवीन ताज्या घडामोडींसहित पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत आम्ही आपली रजा घेतो. नमस्कार.